भिवंडी तालुक्यातील जनांदुर्खी टेंभिवली ह्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये रायपाडा, सातवीपाडा, कोदीपाडा, वाघोटेपाडा हे आदिवासी पाडे येत आहेत आणि इथल्या सुमारे 600च्या जवळपास लोकसंख्या आहे। ह्या पाड्यांवरती पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचं पाणी मिळावं, पाड्यांवरती रस्ते आणि दिवाबत्ती करण्यात यावी अशी माफक मागण्या ह्या आदिवासी वस्तीतल्या नागरिकांच्या आहेत। या आंदोलनाला 36 तास उलटून गेले। त्यानंतर ह्या आंदोलनाची दखल कोणीही घेतलेली नाहीये। त्यामुळे आंदोलकांनी पाणी समस्येची सोडवणूक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा निर्धार व्यक्त केलाय। घराला कराकरणी झालीच पाहिजे, घराला कराकरणी झालीच पाहिजे। कैसी आजादी है। पाण्याचा त्रास आहे। जनांदुर्खी शिवाजीनगर ही ग्रामपंचायत 4 पाडे आहेत। 4 पाड्यांमध्ये अजून पण पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। 8 महिन्या अगोदर आम्ही मोर्चा काढला होता। पाणी देणार बोलले आणि दिलंच नाही। त्याच्यानंतर आम्ही रोज येऊन इथे बोलायचो, तरी पण आज देऊ उद्या देऊ असं हे बोलायचे। घरपट्टीचा विषय आहे, घराखालील जागेचा विषय आहे, रस्त्यांचा विषय आहे। हा नेहमी आम्हाला उद्या या परवा या असंच चाललेलं असतं। याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत। रात्रीचे 2-2 वाजा 1-1 वाजायला पाणी भरायला आम्हाला बावडीचे जायला लागतं। मग तरी पाणी भेटत नाही। रिकामा हांड घेऊन रात्री चालू का परत उठल्या झोपल्या का परत जायचं पाण्याला। लाईनीला लागतात, तिथं हांड ठेवतात, परत जातात, परत पाणी घेऊन येतात। एक बाईने भरला का दुसरा भरतं, तिने भरला का तिसरा भरतं, असा करून आमचं रातच जडतं ते पाण्याबद्दल। तरी पाणी नाही ते बावी। जनांदुर्खी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी आहे, पण पाड्यांवरती पाणी नाही। त्या ठिकाणी फक्त रात्री बाया जातात, पाणी घेऊन येतात, त्यांना खूप अडचण होते पाण्याची। तिथे पाणी खूप घाण आहे आणि लोक बोलतात का उद्या देऊ परवा देऊ असं करायला लागले। जे आमचे आदिवासी समाजाचे जे पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, त्याच्यानंतर रोजगार हमीचे ज्या विविध गोष्टी आहेत, या विविध गोष्टींवरती आमची मागणी आहे। आज 2 वेळा हे दुसऱ्यांदा आंदोलन आहे। गेल्या 8-9 महिन्या अगोदरही आम्ही आंदोलन केलेले होते। हे आंदोलन करूनही त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला लेखी देऊनही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आज आम्ही पुन्हा इथे बसलेले आहे। जेव्हाही सुद्धा ही प्रशासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायतची बोडी ही पण आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष देत नाही। लोकांना म्हणजे इतर काही एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपासून वंचित आज देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन पण आज आमचा आदिवासी समाज आज त्या गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे। तरी यापुढे या अधिकाऱ्यांनी किंवा या प्रशासकाने यांनी आमच्या प्रश्नांचा तात्काळ निरावण करावा।